अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव भिंती चाले महिमा अगाध भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करुणी भाविक लोका केला निजबोध. जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. शिवेला क्रमप्राप्त असलेला हा 9-12 कृत आरती प्रकरणातील अभंग आहे. संत 9-12 ज्ञानोबाऱ्यांचा महिमा या आरतीतून प्रतिपादन करतायत ना, गाता येत बरं का. थोरांचं गायलेलं हे एक शब्द सुमनाच्या द्वारे केलेली एक पूजा आहे, किंबहुना ही अत्युच्च कोटीची पूजा आहे बरं का. ज्यांनी पूजा केली ते संत आहेत आणि ज्यांची पूजा केली ते संत आहेत. जग त्रिभुवन ज्यांना वंदन करत अशी ज्ञानोबा आहे. आजचा प्रसंग आहे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज आणि हरिभक्तीपरायण रामदास हे 2 बंधू. त्यांची मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती पार्वती मारुती मुचुंडीकर यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा आजचा काल आहे. वास्तवता काल त्यांचा दिवस अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते अनंतामध्ये विलीन झाले बरं का. पण सगळ्यांच्या घरी धांदल उत्सवाची, गणपती विसर्जनाची, सर्वांना त्या याला जमणं शक्य नाही म्हणून एक दिवस पुढं घेऊन हा कीर्तनाचा महोत्सव ठेवला आहे. विधी काल झालेला आहे त्यांचं, फोटोपूजन, नैवेद्य वगैरे नियमाप्रमाणे, श्राद्ध कर्माप्रमाणे. पण कालच्या प्रसंगाला कीर्तन करताना एक दिवस पुढं तेही ठेवलं, तेही थोडीशी आपल्याला अडचणच आली, कारण श्राद्ध लांबवायचं नसतं बरं का. लग्न लांबवता येतं डॉक्टर. श्राद्ध आणि वाढदिवस हे लांबवता येत नाही का, ते तिथीवरती असतात बरं का. तिथीला धरूनच ते करावं लागतं. पण आज पौर्णिमा, त्याच्यामध्ये चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण आहे, त्या चंद्रग्रहणाचा पर्व काळ आहे म्हणून निवृत्ती महाराजांना म्हटलं हरकत नाही, आपण आजच कीर्तन करू, 6 ते 8 करू. कारण ग्रहण लागतं 9:30ला बरं का. वेद सुरू झाले सकाळी 12 वाजता, 9:30ला ग्रहण लागतं, रात्री 1:30 वाजता ग्रहण सुटतं. 9:30 ते 11:30 प्रत्येकाने तोंडामध्ये पाणी सुद्धा घ्यायचं नाही. 9:30 ते 1:30 ज्यांना अहबप म्हणून घ्यायचा त्यांनी तरी पाळा, इतरांचं सोडून द्या. पण तो काल आहे, पर्व काय आहे, कुठलीच क्रिया करायची नाही, देहधर्म करायचा नाही, लघु शंकेला सुद्धा जायचं नाही. म्हणून कीर्तन झाल्यानंतर मर्यादितच खा. म्हणून तर 12 वाजल्यापासून वेद सुरू झाले. एवढ्या कालावधीमध्ये आपण खाल्लेलं अन्न आणि पाणी याची पचनक्रिया 9 पर्यंत संपावी अशी योजना याच्या मागं बरं का. त्याच्यानंतर कुठला व्यवहार करू नये म्हणून तो 9:30 ते 1:30 असा ग्रहण काल आहे. ज्यांना अनुष्ठान करता येतं त्यांनी करता, ज्याला करता येत त्यांनी खुशाल झोपा. पण सगळ्यांना झेपणं अवघड आहे. पण त्या अनुष्ठानाचं मात्र महान फल आहे बरं का, महान फल आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, पण कमीत कमी त्याच्या कालावधीमध्ये उत्साहपत्या तरी करू नका. काय माझा अर्थ तुम्हाला समजला तर फार चांगलं, नाही समजला तर तुमचं दुर्भाग्य समजा.
पण असा हा पौर्णिमेचा कालावधी आणि त्या मातेचं पुण्यस्मरण, आपली वैदिक परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. ज्यांनी उपकार केले त्यांचं स्मरण करणं कर्तव्य आहे. आणि त्यातल्या त्यात लौकिक दृष्टीने ज्यांच्या उपकाराचं शिखर असणारं असं जीवन म्हणजे जन्म देणारी आईवर. आणि त्या आईचं, त्या मातेचं स्मरण केलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण नेहमी आपण सांगतो, गुरुवर्य साखरे महाराज सांगत असत, आपण आज जे जग पाहतो त्या मात्या पित्यांनी जन्म देऊन सांभाळ म्हणून. त्यांनी जन्म देऊन जर आपला जर सांभाळ केला नसता, कुठं जर सोडून दिलं असतं आणि तिथंच जर यद्गत्वान निवर्तन ते जर आपलं झालं असतं, आपल्याला जीवनाचं रहस्य कळालं नसतं बरं का. म्हणून त्या मातेचे उपकार आहेत, ते उपकार शब्दात करता येत नाहीत, म्हणून संतांच्या शब्दामध्येच आपल्याला त्याचे व्यक्त करता येईल. काय द्यावे याशी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. तर त्यांचे ऋण आहेत, त्या ऋणातून उतराई होता येत नाही, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. त्या मातेचं पुण्य स्मरण आहे. त्या मातेने आपल्या जीवनामध्ये काय जीवनाची वाटचाल केली. मी गेल्या वर्षी 14व्याला बोलून गेलो. मातेपण कशामध्ये आहे हो? मातेपण याच्यामध्ये आहे. संस्कार संपन्न पुत्र निर्माण करणं यात आईचं मोठेपण आहे बरं. आईचं मोठेपण आहे. एका मातेच्या पोटी हरिभक्त जन्माला आला. हरिभक्त जन्माला आला. योगायोगाने त्याचं नाव निवृत्ती ठेवलं बरं का. मोठाच ना, रामदास सुद्धा नाही. योगायोगाने. आणि ते हरिभक्त आडनावाचे नव्हे बरं का. एक वारकरी जीवन जगतायत, ह्यातच त्या मातेचं मोठेपण आहे बरं का. धन्य माय व्याली सुकृताचे फळ, असं त्या मातेच्या बाबतीत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेलं वर्णन आहे. नवे नवे जगन मातेनं केलेलं वर्णन आहे. असा एखादा पुत्र जर त्या मातेच्या पोटी जन्माला आला तर ती जगन्माता रुक्मिणी माता वर्णन करते. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. त्या मातेची जी कुस आहे ना, ती कशाने धन्य होते हो? असा हरिभक्त मुलगा जन्माला आला तर, नुसता पुत्र जन्माला आला तर नाही बरं. आणि यातच त्या मातेचं मोठेपण आहे बरं. कारण एखादा वारकरी व्हावा आणि वारकरी होऊन तो कीर्तनकार व्हावा आणि कीर्तनकार होऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा, हे फार मोठं कार्य आहे. हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. करतो म्हणून जमत नाही. जमत नाही बरं का. आमचे बंधुराज, माझ्या अगोदर त्यांना शिकायला घातलं होतं बरं का. पक्वास शिकायला काय, पण त्यांना यातलं काहीच आलं नाही बरं का. ते माझ्या वाट्याला आलं. आम्ही दोघं भाऊ. त्याने शिकवण्याचा प्रयत्न केला, ते शिकण्याचा प्रयत्न केला, पण प्राथमिक. कधी कधी अडीनडीला कीर्तन करतात. कोणी पक्वाजाने आलं तर पक्वाजं वाजवतात, कीर्तन भागवतात बरं का. पण जे सर्वस्व योगदान माझ्या वाट्याला आलं बरं का. कसं? त्या मातेचं एक तिच्या जीवनातलं पुण्य आहे, फळ आहे, लक्षात ठेवा. आणि अशा मातोश्रीचं आपण प्रथम पुण्य स्मरण करत आहोत. आणि त्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाला अनुसरून योगायोगाने ज्ञानोबरांचा महिमा सांगणारा अभंग योगायोगाने आलेला आहे, ठरवून आलेला नाही.
की ज्ञानोबांच्या आरतीवरती काही चिंतन आपण करावं, ऐकावं श्रोत्यांनी, अशी संकल्पना मनामध्ये आली निवृत्ती महाराजांच्याच. पण ते 3 चरणाचा हा विस्तार आहे. याच्यामध्ये निळोबारांनी ज्ञानोबारांचं चरित्र सांगितलेलं आहे बरं का. आणि ते चरित्र सांगितलेलं आहे, पण ते चरित्र सांगत असताना त्याच्यामध्ये एक शब्द वापरला, महिमा अगाध. एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कोणाचा महिमा सांगावा? मातेचाच का? हा, ज्यांचा महिमा सांगितला जातो तेही पूज्यच आहे. आणि ज्या मातेचं पुण्यस्मरण केलं जातं ती माताही पूज्यच आहे की नाही? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिची विष्णूची महापूजा. महापूजा तुकोबारांनी त्या अभंगातून मात्या पित्यांची पूजा कशी करावी हे वर्णन केले बरं का. आणि निळोबाराय संतांची पूजा कशी करावी ते वर्णन यातून करतात बरं. पूजनीय आहे. शिष्याला गुरु पूजनीय आहे, भक्ताला देव पूजनीय आहे, आणि मुलांना आई वडील पूजनीय आहेत, आणि सकल विश्वातल्या जीवांना संत पूजनीय आहेत बरं का. हे वर्गीकरण लक्षात ठेवा. त्यात काही विभागीकरण केलेलं आहे, पण सकल विश्वांना पूजनीय, देवापेक्षा सुद्धा संत पूजनीय आहेत बरं का. आणि ती पूजा करावी अशी निळोबारांच्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली. आणि ती पूजा करणं म्हणजे लौकिक दृष्टीने केलेली पूजा नाही, अलौकिक दृष्टीने केलेली पूजा आहे. की त्यांच्या वास्तव स्वरूपाचं वर्णन जसंच्या तसं पूज्य भावनेनं करणं ही फार श्रेष्ठ दर्जाची पूजा आहे बरं का. आणि ती पूज्य भावनेनं वर्णन करताना निळोबाराय वर्णन करतात, होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा अगाध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करोनी भाविक लोका केला निजबोध, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे वंदू. अशी पूजा केली. कशी केली? तुम्ही ऐकलं नसेल तर ते रेकॉर्डिंग केले, ऐका. आपलं शेवट चरण राहिले बरं का. दुसऱ्या चरणाचा विचार आपण परवा दिवशी भिंडल केला. ते योग आमचा वैजनाथ त्याच्या वडिलाचं प्रथम पुण्यस्मरण, तिथेही पूजा करण्याचा योग आला बरं का. तुमचं सौभाग्य तर आहे, पण त्याच्यापेक्षा माझं सौभाग्य जास्त आहे बरं का.
तेव्हा तिथं आपण तो विचार केला, 1400 वर्षांचे तप्ती 13वाशी, येवोनी चांगदेव लागते चरणाशी, करुणी कृपा देवे अनुग्रहे त्याशी, देवोनी आत्मज्ञान केले सहवाशी, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटेव बंधू. 2 चरण उच्चारली म्हणजे 2 चरणाचा भावार्थ झाला. 3ऱ्या चरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, पण मी बोलून गेलो 2ऱ्या चरणातला थोडासा भाव शिल्लक राहिला आहे, तो सांगून गेलो पाहिजे. तो सांगायचं म्हणलं तर वेळ पुरायचं नाही, पुन्हा आणखी कीर्तन करायची माझ्यावरती जबाबदारी येईल. ती पुन्हा नको. का नको? आता पितृपक्षामध्ये आपल्याला वेळ नाही आणि तिथून सुरू होतो काल नवरात्राचा. तेव्हा आजच आपण आवरूया. त्या चांगदेवाचा संबंध ज्ञानोबांच्या जीवनामध्ये आला. चांगदेव म्हणजे एक योगी, नुसता योगी नाही, त्याला योगी राज म्हटलेला आहे बरं. आणि तो ज्ञानोबारायांना शरण आला बरं का. आणि शरण येण्यामध्ये निळवरांनी वर्णन केले, तो शुद्ध भावनेने आला. चांगा, चांगा म्हणजे चांगला, ज्याचं अंतःकरणच शुद्ध आहे, चांगलं आहे. तो ज्ञानोबारायांना शरण आला. येत असताना किती शुद्ध भावनेनं आला, त्याला कोरं पत्र पाठवावं लागलं. कोरं शास्त्रामध्ये वर्णन केले, गुरुकडे जात असताना शिष्याची पाटी कोरी पाहिजे. शिष्याची पाटी कोरी पाहिजे. आम्ही गुरुकडे जात असताना आमची पाटी भरलेली असते बरं का. ती पुसण्यामध्येच गुरुला वेळ जातो, पुढचं लिहायचं कधी. पण त्या चांगदेवाचं भाग्य. ज्ञानोबराय सद्गुरू निवृत्तीनाथांना बोलले, दादा खरं चांगदेव मला शरण आला आणि तो कोरा आला, हे चांगदेवाचं भाग्य आहे. असं ज्ञानोबराय सद्गुरूंच्या जवळ बोलले. चरित्र पहा. आता ते शरण आले, सद्भावनेने शरण आले. त्यांचा अधिकार किती होता, त्यांचं चरित्र आपण काही अंशाने पाहिलं. सामान्य नव्हता. चांगदेवाला 4 वेद पाठ होते. किती? सगळी पुराण पाठ होती. 14 विद्या 64 कला, सगळं संपन्न होता चांगदेव बरं का. फक्त एक उणं राहिलं होतं, समाधीचा अभ्यास करायचा. आणि त्या समाधीचा अभ्यास करण्याकरता त्यांनी काशीला जाऊन श्रीगुरूंच्याकडून तो संपादन केला. आणि समाधी लावत असताना माझ्यापेक्षा सुद्धा चालती बोलती कुणाची तरी समाधी आहे, अशा अवस्थेमध्ये राहणारी कोणीतरी ज्ञानोबार आहे, एक संत आहेत, हे चांगदेवाच्या कानावरती आलं. आणि आल्यानंतर त्यांनी विचार केला, आपण चांगदेव जरी लोकांच्या दृष्टीने मोठे असलो तरी ज्ञानदेवांच्या दृष्टीने मी लहानच आहे. म्हणून शरण आले बरं. ह्यात चांगदेवाचं मोठेपण आहे बरं का. आताचे लोक म्हणतात त्या महाराजाचं काय ऐकायचं, काय ऐकायचं. 4 कीर्तन ऐकलेली माणसं आता ऐकायला येत नाही. आता बरीच कीर्तनकार झालेत. माझं ऐकून ऐकून बरेच कीर्तनकार झाले, पण आता कीर्तनाला येत नाहीत. काय महाराजांचं ऐकतं म्हणतात. हे ज्ञान टिकणार नाही बरं का. तुम्ही मोठं व्हा, समाजामध्ये कीर्तन करा, पण ज्यांच्यापासून ज्ञान घेतलं त्यांच्यापेक्षा जर तुम्ही स्वतःला मोठं समजत असाल तर तुमचं ज्ञान एक दिवशी लयाला जाईल. हे चांगदेवाच्या जीवनातून शिका, माझ्याकडून नवं. मी एक निश्चित आहे. कारण त्या चांगदेवाची एवढी महती होती, एवढी महती होती, जग त्याच्या पाठीशी लागलेलं होतं. तुकोबारांनी वर्णन केले हरिदासाचं वर्णन करताना, धरोनी पाय तेजिले जन,
हरिदासाचं लक्षण सांगत असताना, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, राहती उदास कटकास भक्ती ती धरोनी पाय त्यजिले जन. हेच चांगदेवांच्या जीवनामध्ये घडलं बरं का. जनाचा त्याग केला, लाखो शिष्य वर्ग चांगदेवांच्या मागे, त्या सर्वांचा त्याग केला आणि शरण आले. आता चांगदेव शरण आल्यानंतर ज्ञानावरून पहिला उपदेश केला, स्वस्ती श्री श्री वटेषु स्वस्ती श्री, वर्णन केले बरं. चांगदेव 65 चांगदेवाकरता सांगितली बरं का. आम्ही तुम्ही सगळे वांगदेव आहोत. चांगदेवाला केलेला उपदेश आपल्या बुद्धीत शिरणार नाही. शिरणार नाही, लक्षात ठेवा. चांगदेवाने योग साधनेच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त करून घेतली होती. ज्ञानोबांनी वर्णन केले. चांगदेव महाराज ज्ञानदेवांना शरण आल्यानंतर पहिला उपदेश केला तत्वमसी महावाक्याचा बरं का. तत्तोम अशी तोम पदाची शुद्धी झालेली होती चांगदेवाची. तोम पदाची तत्तोम अशी बरोबर तत्वमशी. तत् म्हणजे ते, तोम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. ते सच्चिदानंद परब्रह्म. तू आत्मस्वरूप, आत्मानंद, आत्मा स्वतःला समजतो ना, तेच तू आहेस. फक्त चांगदेवांना बोध झाला होता मी आत्मरूप आहे, आत्मरूप आहे म्हणून तोम पदाची शुद्धी झालेली होती. म्हणून चांगदेव 65चा जो आरंभ झाला तो तत्पदातून सुरू झालाय बरं का. तत्पदातून सुरू झालेला आहे. आणि म्हणून तत्वमशी महावाक्याचा उपदेश चांगदेवांना, आणि तो करत असताना ज्ञानोबांनी विचार केला, पाटी कोरी आहे, पहिल्यांदा याला आशीर्वाद द्यावा, त्याच्या कल्याणाचं चिंतन करावं बरं का. स्वस्ती म्हणजे मंगलवाचक बरं का, मंगल स्वरूप. श्री वटेषु सर्व ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद परब्रह्म. वटेषु शब्द हा स्वरूपाकरता वापरलाय बरं का. तू चांगदेवा, तू वटेश्वराचा पुत्र आहेस. वटेश्वराचा पुत्र आहेस म्हणजे त्या परब्रह्मापासून तू वेगळा नाहीस बरं का. तू या जगतामध्ये वावरत असताना तो परमात्माच्या जगतामध्ये लपलेला आहे. आणि तो लपून हे जग दाखवतो बरं का. परमात्मा लपल्यामुळं जग दिसतं, त्याला जगदाभास म्हणतात. ज्याला जगदाभास झालेला आहे त्याला परमात्मा दिसत नाही, आणि ज्याला परमात्मा दिसतो त्याला जगत दिसत नाही बरं का. या जगामध्ये तो लपालेला आहे, लपलेला आहे. आणि जो लपलेला असलेला भास झालेला आहे तो निवृत्त व्हावा म्हणून पहिला आशीर्वाद दिला बरं का, पहिल्या ओबीतच. आता इथं श्री वटेषु शब्द वापरलेला आहे. आता वटेषु त्या चांगदेवाचंही नाव आहे. चांगा वटेश्वरा, एक चांगा, एक चांगदेव, एक वटेश्वर, एक चक्रपाणी, सखया, अशी बरीच मी 14 नावं आहेत म्हणून सांगितली बरं का. पण ही 5 नावं लक्षात ठेवा. आता मला काय आज वेळ मिळाला नाही बरं का. आणखी पुन्हा कधीतरी सांगेन हा विचार. या चांगदेवाला केलेला जो उपदेश आहे मी त्याचं मनोमानी चिंतन केलं. कमीत कमी त्या चांगदेवाला न तत्वमशी महावाक्याचा केलेला उपदेश सांगण्याकरता कमीत कमी 1 तास पाहिजे बरं का. 1 तास पाहिजे. पण तो आपण आपल्याला आता सांगण्याकरता वेळ नाही आहे. पण त्या चांगदेवाला उपदेश केला. वटेषु, तो वटेश्वराचा पुत्र आहे.
त्या वट शब्द वापरण्याचा त्याच्यामध्ये काही कारण मी मग सांगितले बरं. ज्या चांगदेवानी तापी नदीच्या तीरावरती मठाची स्थापना केली आणि त्या मठामध्ये त्यांनी वटवृक्षाची लावण केली. एवढी वटवृक्षाची लावण केली की दाट केली अशा वटवृक्षाच्या सावलीमध्ये राहणारा वटेशो, असं एक वर्णन केले बरं. असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे एक सांगितलं तू वटेश्वराचा नाम त्या परमात्मा स्वरूप आहेस हे सांगण्याकरता, ज्ञान ऐश्वर्य संपन्न हे अभिव्यक्त करण्याकरता श्री वटेशु असा शब्द वापरलेला आहे. आणि असा हा चांगदेव त्या वटवृक्षाचं वर्णन करताना असं वर्णन केले की पुढं वर्णन त्याचं येणार आहे. वटवृक्षाचा विस्तार विशाल बरं का, तो फार विशाल आहे. एकदा जर पसरायला लागला ना तो पसरतच जातो. त्याच्या मुळ्या इतक्या असतात, त्याच्या मुळ्या इतक्या असतात. म्हणून वट शब्दातून विशाल एक अर्थ सांगितलेला आहे. एवढी विशालता की त्या चांगदेवाला विशालता प्राप्त व्हावी म्हणून आशीर्वाद दिला. विशालता प्राप्ती व्हावी म्हणजे व्यापकतेचा बोध प्राप्त व्हावा. या विश्वामध्ये विशाल विश्व आहे का परमात्मा विशाल आहे? विश्व ही विशालच आहे, पण त्याच्यापेक्षाही गगनावनी वाढ नाम आहे. आणि असा त्या चांगदेवाला ज्ञानवरून केलेला उपदेश आहे. आणि त्या उपदेशाचा बोध चांगदेवाला झाला. ज्यावेळी बोध होतो ना त्यावेळी अवस्था काय होते हो? अद्वैतेचा बोध व्हावा. अद्वैतेचा. आणि अद्वैतेचा बोध ज्या दिवशी होतो त्या दिवशी तुकोबरांच्या मुखातले उद्गार आहेत. तेची येता ते आनंदाचे हरिहर, हरी आणि हर हे दोन नसून एकच आहेत असा जो बोध झाला, तो बोध झाल्यानंतर झालेला आनंद तेची येता ती ढेकर. तेव्हा ज्ञानोबांनी चांगदेवांना उपदेश केला. देवनी आत्मज्ञान केले सहवाशी. हे विशेष आहे बरं. नानक चांगदेवाला आत्मज्ञान दिलं, तो बोध दिला आणि बोध दिल्यानंतर आपल्या सहवासामध्येच त्यांना ठेवलं बरं का. किंबहुना ज्या दिवशी ज्ञानोबांच्या करवी चांगदेवांना बोध झाला, त्यानंतर चांगदेव महारायांनी ज्ञानोबांची संगत सोडली नाही. आपल्याला बोध झाला की आपण गुरुला सोडतो. हे
हा शेवटपर्यंत त्यांच्या सहवासामध्ये होते. चरित्र पहा, काय त्या चांगदेवाचं भाग्य असेल. ज्या ज्ञानोबांच्या समाधी समयी देव हजर होते, त्याच चांगदेवाच्या समाधी समयी सुद्धा देव हजर होते बरं का. ज्ञानोबांच्यामुळे त्यालाही प्राप्त झालेली अवस्था आहे. ज्ञानोबांच्यामुळं. जर ज्ञानोबांच्या जीवनामध्ये जर चांगदेव जर आला नसता तर चांगदेवाचं नाव सुद्धा आपल्या संत वाङ्मयामध्ये आलं नसतं. संत वाङ्मयामध्ये आलं नसतं. योगी राज म्हणून त्याची प्रसिद्धी झाली असती, पण संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये कुठेही उल्लेख झाला नसता. एक त्यांनी चांगदेवानी ज्ञानोबांची शरणागती स्वीकारली, बोध प्राप्त केला, म्हणून आज चांगदेवांची महती ज्ञानोबांनी वाढवली. लक्षात ठेवा. कधीही गुरुला शिष्याचं मोठेपण सांगायला कमीपणा वाटत नाही बरं का, पण त्या मानाचा शिष्य पाहिजे. म्हणून एवढा मोठा चांगदेव, पण दिवटी काय बोला, चांगदेव म्हणे आई जन्मा, चांगदेव म्हणे आई जन्मा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हा महिमा लहबार आहे म्हणतात, चांगदेवाचा नाही, हा महिमा ज्ञानदेवांचा आहे बरं. असा त्या ज्ञानदेवांचा काय महिमा आपण वर्णन करू, वर्णन करता येत नाही. फक्त त्यांच्या नावाचं स्मरण करा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, वासुदेव होतो खंड ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय जागे होय अशी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जती हे ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदेते. तेच वर्णन करतात. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू.
असा हा त्या ज्ञानोबरायांचा महिमा अगाध आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात त्यांचा. आणखी किती महिमा सांगावा, तो सांगत असताना त्यांचा समाधी प्रसंगातला महिमा महाराज प्रकट करतायत बरं का. जरी संत महात्मे या भूतलावरती अवतीर्ण जरी झालेले असले तरी त्यांनी नेम पाळलेला आहे. संतांनी नेम पाळा, देवानी नेम पाळा, हे सगळे स्वतःच्या इच्छेनं आले. हां, पण जगाला त्यांनी दाखवून दिलं, आम्ही जरी अवतारी असलो, जरी आम्ही अवतार घेतला तरी आम्हाला सुद्धा कार्याची पूर्तता झाल्यानंतर इह लोकातून जावं लागतं. याचे एक दर्शन समाजाच्या समोर संतांनी ठेवलेलं आहे बरं. त्यांनी आलेले प्रसंग आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेले आहेत. जरी तुम्ही सत्तेवरती गेला तरी, कायद्याने काय गुन्हा घडला तरी सत्ताधाराला सुद्धा भोगावा लागतो, असा नियम आहे. पण आज माणसं सत्तेच्या बळावरती काहीही करतात. जरी करत असले तरी लोक म्हणतात दिव्याखाली अंधार. दिव्याखाली जरी अंधार असला तरी पण त्याचं फळ मात्र सर्वांना भोगावं लागतं. देर आहे पण अंधेर नाही. ईश्वराच्या सत्तेमध्ये देर आहे. लोकांना वाटतं येणं, आम्हाला वाटतं आमच्या देखतच याचं वाटं व्हावं, होऊ नये, चांगलं व्हावं बरं का. पण कालांतराने जे व्हायचं ते होणारच आहे बरं का, लक्षात ठेवा. जो नीतीचा नियम आहे त्याला अनुसरून हे संत महात्मे या भूतलावरती कार्य करत राहिले. आणि कार्याची पूर्तता झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, कार्याची पूर्तता झाली. ज्ञानोबांनी विचार केला, आपण ज्या कार्याकरता आलो ते कार्य झालेलं आहे, आता कोणाला आज्ञा विचारावी, सद्गुरूंना आज्ञा मागावी. तेव्हा ज्ञानोबांच्या लक्षात आलं, जशी सद्गुरूंची आज्ञा घेतली पाहिजे तशी पंढरीनाथाची पण आज्ञा घेतली पाहिजे. मग दोघांच्या आज्ञेने ज्ञानोबराय समाधीला निघाले. हा सगळा भाग सांगणं शक्य नाही आहे. ईश्वराने, भगवंतानी ज्ञानोबांना आज्ञा दिलेली आहे आणि सद्गुरू निवृत्तीनाथांनी सुद्धा आज्ञा दिलेली आहे. काय योग आहे हे पहा. जर व्यवहाराला धरून पाहिलं तर वडीलधाऱ्याने आधी जायचं असतं का लहानाने आधी जायचं असतो? वडीलधारी आधी जातात, नंतर लहान जातात बरं का. असं कुठं तरी अपवाद आहे. पण सांगितलं, ज्ञानदेवा तुम्हाला आता समाधी घ्यावं लागेल, आता समाधी घ्यावी लागेल. उभयतांचं आज्ञा ज्ञानोबांनी स्वीकारलेली आहे. आता ज्ञानोबराय समाधीला निघालेत. ज्ञानोबराय समाधीला निघाल्यानंतर तो काल, तो प्रसंग, ती परिस्थिती काय होती, त्या समाधी प्रसंगामध्ये कोण कोण हजर होतं त्याची यादी ज्ञानोबांनी शेवटच्या चरणामध्ये दिलेली आहे. समाधी Thank you.
बरोबर आहे. ज्ञानोबरांचा महिमा सांगतायत. महाराज म्हणतात काय महिमा सांगावा. समाधी समर सकळ समुदाय. सकळ समुदाय म्हणजे सगळे सुरवर देव आहेत बरं का त्या समाधी प्रसंगाला. सगळे सुरवर म्हणजे देव आहेत. जसे देव आहेत तसे सगळे त्या काळातले सगळे संत आहेत बरं का. एक देवाचा समुदाय आणि एक संतांचा समुदाय त्यांच्या समाधी समयाला सगळे उपस्थित आहेत. हेच ज्ञानोबरांचा महिमा आहे बरं का. महिमा आहे लक्षात ठेवा. सामान्य नाही आहे. कारण त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. नामदेवरायांनी वर्णन केले. समाधी प्रसंग आहे आणि अतिशय करुणा पर शब्द वापरलेले आहेत त्या समाधी प्रसंगातले बरं का. त्या अभंगाचा अर्थ, तो अभंग जर आपण वाचायला लागलो ना, डोळ्यातून ढस 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 पाणी येतं. जर आपलं अंतःकरण मृदू असेल तर. आम्ही आळंदीला शिकायला असताना काही कामानिमित्त पुण्याला निघालो होतो. इष्टीमध्ये बसलो होतो. माझ्यावर श्याम महाराज होते त्याला. आम्ही एका काळातले दोघं. आणि त्या हातामध्ये समाधीच्या प्रसंगाचं अभंग होते. हां, छोटंसं पुस्तक प्रकाशित केले एका. आणि ते आम्ही वाचत होतो. वाचता वाचता आमच्या दोघांच्या डोळ्यातून पाणी येत होतं बरं. नुसतं वाचतानाच आम्ही ते झाकून ठेवलं. पुढं वाचलोच नाही बरं का. ते वर्णनच असं आहे. जर वाचण्यामध्ये जर अनावर होतं तर सांगणं त्याच्या पलीकडचं आहे बरं का. मी सांगितलं निवृत्ती माताला सांगणं काय शक्य नाही. का आपल्याला आवरणारच नाही. लक्षात ठेवा. अहो, या जगतामध्ये एकच पुरुष आहे. त्याला उत्तम पुरुष म्हणतात. असा परमात्मा आहे बरं का. क्षर आणि अक्षर उपाधीच्या पलीकडे असणारा. अशा पंढरीनाथांना अनावर झालं बरं का. अनावर झालं. लक्षात ठेवा. निळोबारे म्हणतात काय योग असेल, काय त्यांचा महिमा असेल की समाधी प्रसंगाला जाताना सगळे देव हजर होते, सगळे संत हजर होते. हे तर विशेष आहेच. पण त्या समाधी प्रसंगाला जात असताना एक हात गुरुने धरावा आणि एक हात पंढरीनाथाने धरावा. एका बाजूला जगताचा नियंता आहे आणि ज्याने ज्ञानामृत पाजलं अशी गुरु एका बाजूला आहे. समाधी प्रसंग आहे बरं का. दोघांचंही मन भरून आलेलं आहे. त्या विवरामध्ये उतरत असताना नामदेवरायांनी वर्णन केलं. देव निवृत्ती आले देव निवृत्ती आले
सातो ज्ञानेश्वर बैसावया सातो ज्ञानेश्वर बैसावया नदीचे एक हात सद्गुरू निवृत्तीनाथांनी धरलेला आहे आणि एक हात देवानी धरलेला आहे बरं का. त्या समाधी प्रसंगामध्ये वर्णन केलेलं आहे. काय ज्ञानोबांचं भाग्य असेल, बालपणामध्ये माता पिता निघून गेले, पण समाधीला जाण्याच्या आदल्या दिवशी द्वादशी होती आणि ते पारणं सोडायचं होतं. स्वयंपाक कोणी केला होता? रुक्मिणी मातेने केला होता बरं का. काय भाग्य असेल बघा. साक्षात रुक्मिणी मातेने स्वयंपाक केला होता आणि शेवटचे घास रुक्मिणी मातेने ज्ञानदेवांना भरवले. अगाध तुझा महिमा, हे सगळं भाग्य सगळं सर्वांच्या वाट्याला येत नाही बरं का. आणि त्या समाधी प्रसंगामध्ये फार करुणातून वर्णन केलेलं आहे. फक्त मी चाललेल्या प्रसंगाचं मला फक्त मी तुमच्याकडे दिग्दर्शन केले तरी मला सांगता येणार बरं का. समाधी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय. देवांचा समुदाय, देवांचा देव आणि सकल संत समुदाय ज्या ज्ञानोबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये त्या सकल संतांना एकत्र केलं बरं का. सकल संतांना एकत्र केले. ते सकल संत त्या ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याला उपस्थित होते. मिळविली मांदी वैष्णवांची. हा विशेषता आहे बरं का हे ज्ञानोबांच्या जीवनातलं. असं कोणत्याही संतांच्या जीवनामध्ये घडलेलं नाही. तुम्ही पहा, नाथमानांच्या जीवनामध्ये घडलं ते विलक्षण आहे, तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलं ते विलक्षणच आहे, पण ज्ञानोबांच्या जीवनामध्ये घडलं हे सगळ्यांच्या पेक्षा विलक्षण आहे बरं का. सर्वांच्या पेक्षा विलक्षण आहे. यद्यपि सकल संतांनी समाधीच घेतली, फक्त ज्ञानोबांचाच प्रसंग आहे की त्या प्रसंगाला सकल संत समुदाय होता, साक्षात गुरु होते आणि देव होता. हे इतरांच्या प्रसंगामध्ये नाही बरं का. ही निळोबांना सांगायचा हा ज्ञानोबांचा महिमा आहे बरं का. हा महिमा आहे. घेऊन आले श्री पंढरीराय. एवढाच महिमा नाही, आज त्यांचा महिमा जर आपल्याला पाहायचा असेल तर महाराज वर्णन करतात. काय वर्णन करतात? द्वारी आजान वृक्ष सुवर्ण पिंपळा सुमाय. त्यांच्या दारामध्ये आज आजान वृक्ष आहे आणि सोन्याचा पिंपळ आहे बरं का. त्याला आजान का म्हणतात? त्याला सोन्याचा पिंपळ का म्हणतात? हे विशेषत्व त्याच्यातून प्रकट केलेलं आहे बरं का. की आजही त्यांचा महिमा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर दोन वृक्षाचं विशेष रूपाने निळोबारांनी उल्लेख केलेला आहे. निळोबारांनी केलेला आहे, नाथ महाराजांनी केलेला आहे, नामदेवरायांनी केलेला आहे, तुकोबारांनी केलेला आहे. या वृक्षाचा, आजान वृक्षाचा उल्लेख नामदेवरायांनी, निळोबारायांनी आणि नाथ महाराजांनी केलेला आहे बरं का.
त्याच्यामध्ये विशेषत्व आहे, ज्यावेळी ज्ञानोबाराय पैठणला गेल्यानंतर त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि वेद बोलवल्यानंतर त्या रेड्याला घेऊन आले आणि आळे फाट्याला त्या रेड्याला समाधी दिली. त्या रेड्याला समाधी दिली, याची खून काय? मग तिथं ज्ञानोबांनी एक खांब रोवला आणि त्या खांबाला पालवी फुटली. त्याचं नाव आहे आजान वृक्ष. ज्या वृक्षाचं नाव सांगता येत नाही, आजान म्हणजे माहिती नाही बरं का, जान जान म्हणजे माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. हां, असं आजान वृक्ष तिथं आहे बरं का. नामदेवरायांनी वर्णन केले. त्या रेड्याला समाधी दिल्यानंतर तिथं एक रोवला, त्याला पालवी फुटली. तिथून ज्ञानोबाराय आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबारायांनी आपल्या हातामध्ये जो दंड होता तो दंड तिथं रोवला आणि समाधीला गेले. जो दंड रोवला त्याच दंडाला तिथंही पालवी फुटली बरं का. असा तो आजान वृक्ष. त्याचं विशेषत्व आहे, मी मधलं भजन घेऊन सांगणार आहे. आणि सोन्याचा पिंपळ, त्या सोन्याच्या पिंपळाच्या मागं ही सोन्यासारखी 4 रत्न जन्माला आली म्हणून सोन्याचा पिंपळ बरं का. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ज्ञानदेव जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. त्या ज्ञानोबारायांचा महिमा सांगत असताना 2 वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. त्या आजान वृक्षाचं असं महत्त्व सांगितलं बरं का. त्या आजान वृक्षाला जी पानं आहेत ना, त्या पानामध्ये असं सामर्थ्य आहे. त्या पानं खाऊन त्याचं अनुष्ठान करावं. आजान वृक्षाची पानं खाणाऱ्या माणसाला भूक लागत नाही आणि ताण लागत नाही. ताण लागत नाही बरं का. ज्यांना खरंच अनुष्ठान करायचं आहे, काही न खाता पिता, त्यांनी आजान वृक्षाची पानं खाऊन जो कोणी अनुष्ठान करेल त्याच्यावरती ज्ञानोबाराय कृपा करतील, असं वर्णन केलं. आजान वृक्षाची पाने, त्या आजान वृक्षामध्ये प्राणवायू फार आहे. प्राणवायू फार आहे. जगण्याकरता काय लागतं? प्राणवायू लागतो. लक्षात ठेवा. बाकी काय लागत नाही. चहा लागत नाही, दूध लागत नाही, अन्न लागत नाही, खारमुरी लागत नाहीत, काय लागत नाही. डॉक्टर अभ्यास केलाय काय कधी याचा? आजारी पडल्यानंतर डॉक्टर म्हणतात कॉफी आणि बिस्किट घ्या, बाकीचं खाऊ नका. काय अनुष्ठान जर करायचं असेल तर काही खाऊ नका, काही खाऊ नका. लक्षात ठेवा. प्राणशक्ती फार त्या आजान वृक्षाच्या पानामध्ये आहे बरं का. पूर्ण प्राणवायू त्याच्यातून मिळतो म्हणून त्याचं अनुष्ठान करावं ती पानं खाऊन. किंवा दुसरं वर्णन केले, त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली बसून अनुष्ठान करावं. तरी तुमची प्राणाची शक्ती वाढेल. अनुष्ठान करण्याकरता स्फूर्ती मिळेल बरं का. स्फूर्ती मिळेल. बऱ्याच लोकांनी तिथं पारायण केली. आजही माणसं करतात पारायण. एकेकाने 108 पारायण केली त्याच्या खाली बसून बरं का. कमीत कमी एक तरी पारायण करा तिथं जाऊन आजान वृक्षाखाली.
आपली सगळी मंडपातच पारायण चालतात हो. पण आजान वृक्षात एक तरी आपलं पारायण व्हावं, अनुष्ठान करावं. तो असा वृक्ष आहे. आणखी त्या वृक्षाचं एक वर्णन केलंय बरं का ज्ञानोबाऱ्यांनी. तिथं तो आपल्या हातामध्ये दंड उरवला, त्याला पालवी फुटली आणि बराच काळ गेला आणि त्या दंडाचं वृक्षामध्ये रूपांतर झालं. आणि वृक्षामध्ये रूपांतर झाल्यानंतर ते एवढं वाढलं ते मूळ ज्ञानोबरांच्या कंठाला जाऊन लागलं बरं. आजान वृक्षाची मुळी बरं का, ती कंठाला लागली. तेव्हा ज्ञानोबांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, तुम्ही या आणि तेवढी काढा. सर्वांचं भाग्य आहे, जगाचं भाग्य आहे, लक्षात ठेवा. जर आजान वृक्षाची मुळी जर ज्ञानोबांच्या कंठाला जर लागली नसती तर ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण नाथ महाराजांच्या जीवनातून घडलं नसतं. त्या आजान वृक्षातूनही घडलं, लक्षात ठेवा. आज त्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्याकरता आजान वृक्षाची मुळी कारण पडली. असं त्या आजन वृक्षाचं महात्म्य आहे. अनेक रूपाने त्याचं महात्म्य आहे. आणखी वर्णन केलं की त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, अश्वत्थ म्हणतात त्याला. आयुष्य फार असतं त्याला बरं का. ज्ञानोबरांच्या अवताराच्या पूर्वीचा तो आहे. ज्ञानोबरांना अवतार घेऊन किती वर्ष झाली? 700 वर्ष होऊन गेले. अजून वृक्ष आहे बरं का, अजून वृक्ष आहे तो. आपले आजा गेला, पणजा गेला, सगळे गेले बरं का. पण त्या वृक्षाचं महत्व असं आहे, ज्यावेळी विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणी मातेचं नाम आळंदीमध्ये राहणारे सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी यांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर आधीच वैराग्य होतं विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये. त्यांची इच्छा नव्हती विवाह करण्याची, पण देवानी आज्ञा दिली ना. आणि देवाची आज्ञा म्हणून त्यांनी विवाह केला. आले मध्ये काही काल गेला, संतती होण्याची लक्षणं दिसनात. तेव्हा विठ्ठलपंतांनी विचारलं रुक्मिणीला, हे बघ मला संन्यास घ्यावा असं वाटतं, घेऊ का? एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा विचारानंतर हरकत नाही म्हणले, घ्या. पडत्या फळाची आज्ञा मानली आणि विठ्ठलपंत काशीला गेले. तेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली, सिद्धोपंतांनी सांगितले, बघ रुक्मिणी आता तुला अनुष्ठान करावं लागेल. आणि अनुष्ठान करण्याकरता स्वतः वडिलांनी आपल्या मुलगीला सांगितलं, दारामध्ये तुळशी वृंदावन आहे, त्या तुळशी वृंदावनाची पूजा करायची, रोज प्रदक्षिणा घालायच्या. आणि सिद्धेश्वराच्या दारामध्ये पिंपळ आहे, त्या पिंपळाची रोज पूजा करायची आणि त्याला प्रदक्षिणा घालायच्या. विठ्ठलपंत काशीला गेल्यानंतर त्या रुक्मिणी मातेने त्या पिंपळाला आणि त्या तुळशीला लक्षावधी प्रदक्षिणा घातल्या. आणि त्या प्रदक्षिणेचा परिणाम विठ्ठलपंतांना यावं लागलं. हा महिमा आहे. बोलवलं नाही, त्या अश्वत्थ वृक्षाची पूजा करणं म्हणजे एक तपश्चर्या आहे. आणि त्या तपश्चर्यातून विठ्ठलपंत माघारी आले. काशी विश्वनाथाने आज्ञा दिलेली आहे, चरित्र पहा. काशी विश्वनाथाने आज्ञा दिली, तुम्हाला आळंदीला जावं लागेल. म्हणजे
आपल्या जीवनामध्ये एखादं जर विशेष कार्य जर घडायचं असेल तर तपश्चर्या घडावी लागते आणि ती तप साधना केल्यानंतर ती फल देणारी अशी काही ठिकाणं जर असतील तर निळोबाराय म्हणतात त्यांच्या दारामध्ये असलेला हा सोन्याचा पिंपळ, हा त्याची तपश्चर्या केली म्हणून ही 4 भावंड आज या भूतलावरती प्रकट झाली. तिन्ही देव जैसे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे. ह्या 3 देवाला प्रगट करण्याची शक्ती जो कोणी अश्वत्थ वृक्षाची उपासना करेल त्याला हे फल प्राप्त होतं. हा ज्ञानोबरांच्या दरबारात असलेल्या वृक्षाचा महिमा आहे. ज्ञानोबरांचा किती असेल पहा. आणि अशी ही 4 भावंड त्या साधनेतून त्या अश्वत्थ वृक्षाची रुक्मिणी मातेने केलेली उपासना आहे आणि त्या उपासनेतून ज्ञानोबाराय आले. अहो तो सोन्याचा पिंपळ म्हटला जातो का? सोन्यासारखं ज्ञान जगाला ज्ञानोबारायांनी दिलं. बर, सोन्याचा पिंपळ का? आज सोन्यासारखं, सोन्याला नाश नाही, सोन्याला नाश नाही, तसं ज्ञानाला नाश नाही. तो अविनाशी स्वरूपाचा आहे आणि त्या अविनाशी स्वरूपाचं ज्ञान ज्ञानोबारायांनी हे जगाला दिलं. हे वर्णन करता असताना अमृत अनुभवामध्ये उभे ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांचं वर्णन करता असताना आठवते का? कनक कनकाचे या टाटी बघा असं आहे अमृत अनुभवामध्ये बरं का. कारण आमचं चिंतन फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथा, अजून मी अमृत अनुभवामध्ये शिरलेलो नाही. आणि चांगदेव वाशिष्ठीमध्ये ह्या अभंगाचं चिंतन करण्याच्या निमित्ताने शिरलो. आता वाटायला लागले त्यातच शिरावं. माझं भाग्य आहे. हे आरतीचं चिंतन करण्याच्या निमित्ताने मला आता मोह निर्माण झालाय. चांगदेव वाशिष्ठीचा अभ्यास करावा. आपण सगळ्याला घेऊनच करूया. आता कठीण आहे जरा, पण फार ज्ञानोबारांनी अहो शुद्ध काय सोन्याला काय उपमा दिलेलं होतं? किती कॅरेटचं? 24 कॅरेटचं सोनं बरं का. त्याच्यामध्ये भेसळ. आणि असं हे ज्ञान ज्ञानोबारांनी जगाला दिलं. हे सोन्यासारखं ज्ञान ज्या वृक्षाच्या उपासनेतून निर्माण झालं म्हणून त्या वृक्षाला उपमा दिली. जयाची द्वारी सोन्याचा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. तो पिंपळ म्हणजेच आज ज्ञानेश्वरीच्या रूपाने अखंड आहे बरं का. अखंड आहे. हे सोनं आहे. जगताचा नाश होईल पण या ज्ञानेश्वरीचा नाश होणार नाही बरं का. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी संपेल त्या दिवशी जग संपेल. असं ज्ञान ज्यांनी जगाला दिलं तेव्हा निळोबाराय म्हणतात मी आता ठरवलं त्यांच्या चरणाजवळच राहायचं. जाणूनी महिमा निळा चरणात राहे. अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली मनोनी ठेविली पायी डोई. मी किती जरी महिमा त्यांचा वर्णन करायचा ठरवला तरी तो महिमा वर्णन करता करता मी ठरवलं आता यांच्या चरणाजवळच आपण वास करावा ना. यांच्या चरण रजाचाच आपण एक रज व्हावं.
असा मी निश्चय केला. का तो महिमा जाणता जाणता ज्ञानोबांनी आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट केला. असा ह्या ज्ञानोबांचा अगाध महिमा आहे. आणि तो महिमा जर आपल्या जीवनामध्ये अनुभवाला यावा असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने एकच करा, ज्ञान जय देव जय देव जय ज्ञान सिंधू जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरणे तुमच्या कुठे भव बंधू, नाम स्मरणे तुमच्या कुठे भव बंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू जय देव जय देव जय ज्ञान सिंधू जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरण तुमच्या कुठे भव जय देव जय देव जय ज्ञान सिंधू जय देव जय देव जय ज्ञान सिंधू जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरण तुमच्या कुठे भव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली वरदा श्री ज्ञानदेवा होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जो भिंती चाले महिमा गाद भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करुणी भाविक लोका केला निजबोध जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे बंधू 1400 वर्षांचे तप्ती 1300 ओनी चांगदेव लागती चरणाशी करुणी कृपा देवे अनुग्रले त्याशी देवनी आत्मज्ञान केले सहवाशी जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे बंधू समाधी सम सकळ समुदाय घेऊन सुरवराले श्री पंढरीराय द्वारे अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असोमाय म्हणजे अवर्णनीय जामुनी निराचरणा महिमा तळीरा आहे जय देव जय ज्ञानदेवा जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे बंधू माझ्या अल्पमतीप्रमाणे काहीसं चिंतन मी 3 सेवेतून करण्याचा प्रयत्न केला. कसा उगम झाला बघा. ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या सांगतेच्या निमित्ताने या आरतीचं चिंतन करण्याचा उगम झाला. त्याचा मध्य झाला बापाच्या श्राद्धाला आणि समारोप झाला आईच्या श्राद्धाला. याचा मला असं राहून वाटतं ज्ञानोबांचा महिमा आगाध आहे. या त्यांनी मायबापाचा महिमा सुद्धा आगाध आहे आपल्याला की या मायबापाच्या श्राद्धाच्या निमित्ताने ज्ञानोबांचा महिमा ऐकायला मिळाला. हा मायबापाचा महिमा बरं हे सौभाग्य आहे. तेव्हा
अल्पमतीप्रमाणे केलेलं चिंतन आहे. या चिंतनामध्ये ओघामध्ये जे योग्य आलं ते श्री गुरु साखरे महाराजांच्या सान्निध्यामध्ये जे श्रवण केले ते श्रीगुरूंचा आपण जीवनामध्ये स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघातून काय उपाधीतून काही शब्द चुकीचे आले असतील ते खास माझ्या आहेत का उपाधीच अशुद्ध आहे, तर त्यातून एखादा शब्द अपशब्द येण्याची शक्यता आहे. तो मात्र जाताना कुणी घेऊन जाऊ नका, तो माझ्याजवळच ठेवा. मला काही चुकलं असतं तर सांगत जा, मला त्याचं काय कमीपणा नाही बरं का. आपण चुकलेलं कोणी सांगत नाही ते चुकीचं तसंच राहतंय हो. लोक म्हणतात महाराजांना कसं सांगायचं, अरे महाराज कुठला, महाराज महाराज म्हणून आपण लोकांना बद्ध करायला लागलोय. तेव्हा काही चुकलं तर सांगत जा, त्यात आपण सुधारणा करत जाऊ. पण ते तसंच राहिलं तर फार घातक आहे जीवनामध्ये. तेव्हा काही चुकीचे शब्द माझ्या मुखातून येऊन गेले असतील तर ते माझे मला परत करा, मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा त्या मातेच्या आणि त्या ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि एवढंच त्यांच्याकडे मागायचं आहे, जसं त्या ज्ञानोबांच्या जीवनामध्ये देव आले, संत आले, ज्ञानोबांनी त्या चांगदेवाला बोध दिला, आमच्याही जीवनामध्ये सत्संग घडावा. आणि शेवटी ज्ञानोबांनी कोणाच्या रूपाने तरी आम्हाला तो महावाक्याचा बोध शेवटी द्यावा आणि आपल्या सहवासामध्ये आम्हाला ज्ञानोबांनी ठेवावं. एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला आपण पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोहे या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम.